काय आहे ते बाबू? चाऊ आहे. चाऊला काय होतंय? चाऊ पुढे कसं सरकतोय? मुंग्या घेऊन जातात ना चाऊला. काय चाललंय तुझं? रांगोळी पुसलीस आजीची, शाबाश. असं नाही करायचं, बाप्पा नाही पुसायच्या. काळ्या मुंग्या आहेत त्या, लाल मुंग्या नाही आहेत. ते त्यांचं खाद्य घेऊन चाललेत. चाऊ कशा चालला बघ पुढे पुढे. काय हवं त्याला? दूध हवं. बाबू दूध पिते ना अम्माचं. दूध हवं त्याला. तू कसं तिच्या पाठी 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 चाललंय. जाऊया आपण पण. त्यांना तिकडून जाऊ दे, आपण इकडून जाऊया. दादांना पण धावडवते. कोको बघ कशी कुस्ती करतात ते बघ. एक आरू आणि तशू. आरू आणि तशू तर काय ते बघ. काय चाललंय त्यांचं? हुसक्या मारते ना. आमच्या ट्रेनला पटरी नाही लागत. पटरी तिकडं मोडून पडले. नको बेटा, थांबवू नकोस, मोटर खराब होणार सोन्या. असं नाही अडवायचं सारखं जातो. तुला मजा बघायची आहे ना, मग साईड आरू अडवायचं नाही. आज 31 आहे. आता मी तर व्हेजिटेरियन झाली आहे, तर यांचा सगळ्यांचा नॉनव्हेजचा बेत आहे. इथं कोंबड्या टांगलेल्या आहेत 3. ते पण आमच्या दादांची खासियत आहे की त्यांनी कशा त्या अडकवलेल्या आहेत. त्याच्यासाठी खास मी व्हिडिओ ऑन केलेला आहे. हा, याला पत्रा कोंबडी बोलतात. पत्रा कोंबडी. हा, त्यांनी काय केलंय, खाली फॉइल पेपर टाकलाय, त्याच्यावर नाही काठ्या पहिले रोवल्यात ना, आणि मग वरून फॉइल पेपर टाकला. मग त्याच्यावर कोंबड्या उलट टांगल्या आणि मग मॅरिनेशन. हो तेच. आता काय करायचं दादा? आता त्याला आपण आता कॉईल पेपर लावायचा. हा, नाही लावला कॉईल पेपर हा तो कोंबड्यांचा कोलचा. दे जरास. आता इथे काय 20 मिनिटात त्या तयार होतात. हा, फक्त 20 मिनिटात कोंबड्या तयार. चिकन, अनोखी ट्रिक. अक्षी मध्ये या, कोणाला हवायचं बोलो, बनवून देतो मी. खरोखर बनवून देतो मी. हा, संध्याकाळी हो 8:30च्या नंतर बनवून देऊ शकतो मी. अच्छा. पोपटी पाहिजे तर पोपटी पण. अच्छा. ते जो सेटअप करतायत ते उल्हास दादा होते, आणि हे जे इथे आहे ते आदेश दादा आहे. तर दोघांच्या पण हाताला अप्रतिम चव आहे. प्लस ते त्या बिझनेस मध्ये सुद्धा आहे. तुम्ही कधी अलिबाग फिरायला आलात आणि अक्षी बीचला आलात, अक्षी बीचवर, तर तिकडे तुम्हाला ह्यांचा स्टॉल पण दिसेल. एकदम समुद्र लगत स्टॉल, समुद्राच्या एकदम लगत शेवटचा जो स्टॉल आहे, आणि तिथे तुम्हाला गर्दी पण दिसून येईल. अतिशय चवदार असे उत्तम असे चिकन खायला मिळेल. आता 31चा जो सीझन होता, भयंकर बिझी होते सगळेजण. इकडे आमच्या वहिनी पण आहेत. वहिनी काय पटकन कॅमेरा समोर येणार नाही, वहिनी पळतायत. तर वहिनींचा पण अतिशय मोलाचा हातभार असतो. पुन्हा एकदा सांगते, तर तुम्ही कधी अलिबागला आला, तुम्हाला नॉनव्हेज मध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा असेल, तुम्ही अक्षी बीच फिरायला गेलात तर त्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या. आणि तुमची जर काही फरमाईश असेल तर ती पण तुम्ही विचारू शकता. पोपटी, येस, चिकन लॉलीपॉप, अजून काय दादा, चिकन चिल्ली. नाही खरंच या गोष्टी तुम्ही बनवून भेटतील तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा सेफ साईड मी खाली देते, डिस्क्रिप्शन चेक करा तुम्ही, आणि तुम्ही त्यांना कॉल करू शकता. बाकी तुम्ही त्यांच्याशी परस्पर बोलून घ्या. आता या चिकन संतोष काका पण आहे, त्यांना हे आमचे संतोष दादा आहेत. हे इलिजिबल बॅचलर आहेत आमच्या कुटुंबातले, आणि ह्यांचा पण नंबर आहे आमच्या ह्या दादांचा. तर हे 2 माझे दीर आहेत मोठे, त्यांच्यासाठी आम्ही वहिनी शोधत आहोत. तर तुम्ही सांगू शकता कमेंट्स मध्ये, तुमचा नंबर वगैरे सोडू शकता, किंवा मला पर्सनली इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता, मेल करू शकता. दोघं पण व्यवस्थित कमवतात. आणि अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मेल करा मला. तुमचा पण काही कॉन्टॅक्ट नंबर असतील तर तुम्ही देऊ शकता. आम्ही आमच्यासाठी छान वहिनी शोधतोय. आता दादांनी त्याच्यावर हे डब्बे उलटे ठेवलेत आणि आजूबाजूनी लाकडं रचली आहेत, आणि आता आपण हे मस्तपैकी इथं पेटवणार आहोत. इथं तशू मदत करताना मोहिमेसाठी आमची तोड घेऊन आलेला आहे. आता बोरा, तुझ्या पायात शूज नाही बाबू.
ही आहेत नारळाची चोड, आमच्याकडे याला चोड म्हणतात. म्हणजे नारळ सोलल्यानंतर बाजूचं जे आवरण उरतं त्याला आमच्याकडे चोडे म्हणतात. ह्याने खूप छान शेकोटी पेटते, मस्त आग लागते. तर त्याचा वापर करून आपण आता मस्तपैकी इथे आग पेटवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपले 3 कोंबड्या अवघ्या 20 मिनिटात शिजून निघणार आहेत. दे दे आजीकडे दे. अरे देवा, हा दे. थांब, लागेल लागेल, थांब थांब थांब. दादा तिथून बघते. आरू घाबरतोय. आरूला वाटतंय काय फटाके फोडतायत म्हणून शेकोटी केले. त्याच नेहमीच आहे, त्याला आग दिसली की त्याला असं वाटणारच फटाके फोडतायत आणि मग तो घाबरतो आणि मग तो तिथून लांब पडतो. म्हणून तो आता गुपचूप इथे येऊन बसलाय घरात. दादूला हाक मार, खिडकीतून हाक मार दादूला. कुठे आहे बघ दादू. आ घाबरला. कोंबडी. अरे कोंबडी पळाली, कोंबडी पळाली, खरंच पळाली कोंबडी. ए सानू, हात लवकर रे. सानू पकड लवकर, चल कोंबडी. अरे कोंबडी पळाली, सानू नेली. आणि आमची टॅलेंटेड पितू ही सुरी घेऊन केक कापायला बसलेली आहे, कोंबडी कापत बसलेली आहे. एका कोंबडीचे अवशेष, ही अख्खी कोंबडी आणि दुसऱ्या कोंबडीचे अवशेष ही पितू कापत आहे. तिला काकी सुपरविजन साठी बसली आहे तिकडे. चला या बघा इकडे. तिथून लावतो, तिथून लावतो. चाललो चाललो. जाईल 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 जाईल. तुझ्या हातातून खेचलं पाहिजे त्याने स्वतः. चाललं चाललं. चाललो. हॅपी न्यू इयर. आरू नुसता घाबरते. आरूला वाटलं फटाकाच पेटतोय. हॅपी न्यू इयर मंडळी. ताई हॅपी न्यू इयर. ताईनं विशेष नाही केलं. थँक्यू सगळ्यांना. तुम्हाला पण थँक्यू. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नॉर्मल केचप पेक्षा लिटिल जॉयचे केचप चांगले असतात, डॉक्टर्स कडून ऐकलंय. अर्थात सोशल मीडियावरती जे असे डॉक्टर्स आहेत पेडियाट्रिक्स, ज्यांचे तसे चॅनल्स आहेत किंवा तशा प्रोफाईल्स आहेत की जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करतात आपल्याबरोबर, तर त्या डॉक्टर्सने रिकमेंड केलेलं आहे लिटिल जॉयचे प्रॉडक्ट. तर सध्या मी त्यातले 2 प्रॉडक्ट मागवलेत. एक तर केचप प्लस हेझलनट स्प्रेड पण मी मागवलंय. हे टोमॅटो सॉस, नो रिफाईंड शुगर, 0 रिफाईंड शुगर आहे याच्यामध्ये आणि नो केमिकल्स, नॅचरली स्वीटन विथ जॅगरी. टोमॅटो आणि जॅगरी पासून बनवलेलं आहे. प्रिझर्वेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये. इन्ग्रेडियंट्स मी वाचून दाखवते. पाणी, टोमॅटो पेस्ट आहे 28%, गूळ आहे, विनेगर आहे, मीठ आहे आणि नॅचरल कलर. काही मसाले आहेत, आपण घरी जसा बनवू तसाच हा आहे जो रेडीमेड मिळतोय. फक्त लिटिल जॉयचे प्रॉडक्ट लहान मुलांसाठी डॉक्टर्स रेकमेंड करतात. त्याच्यानंतर हे एक मागवलंय चॉकलेट हेझलनट स्प्रेड, बाजरा आणि आपलं नाचणीपासून बनवलेलं आहे. गुळामुळे ह्याच्यामध्ये गोडवा आणलेला आहे. 0 व्हाईट शुगर, नो प्रिझर्वेटिव्ह, नो आर्टिफिशियल कलर, नो पाम ऑइल अँड नो रिफाईंड शुगर. सो दीज आर द मेन बेनिफिट्स. हे त्याच्यासोबत काहीतरी कॉम्प्लिमेंटरी भेटलेलं आहे, ब्रेन जिम काहीतरी. कलरिंग बुक. कोण करणार कलर? आलू करणार कलर. आलू हॅपी न्यू इयर बाबू. कर कर सगळ्यांना कर हॅपी न्यू इयर. लेट मी टेल यू, लिटिल जॉयचे प्रॉडक्ट जे आहेत ते 2 वर्षापेक्षा पुढील मुलांसाठी रेकमेंडेड आहेत. आता 2-3 महिन्यात त्याला पूर्ण होतील 2 वर्ष. जर अधूनमधून कधी त्याने हट्ट केला, जर तो बाकी काहीच नाही खात आहे आणि सॉस सोबत तो 2 घास खाईल असं आपल्याला वाटतंय, तर नॉर्मल सॉस देण्यापेक्षा मी म्हटलं हा एक मागवून ठेवते. जर कधी द्यायची गरज पडली तर हा बरा त्याच्यापेक्षा. नवीन वर्षाची सुरुवात बाकी कोणाची कशी हो, ह्यांची दोघांची मस्त सुरू आहे.
तुमची पण छान होऊ शकते. कारण की तुम्हाला मी आता सांगणार आहे एका इंग्लिश स्पीकिंग कोर्सविषयी. क्षितिजा भाट ह्यांच्याबद्दल मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आधी पण सांगितलं आहे. त्या अशा वेगळे वेगळे कोर्सेस घेत असतात. आता पुन्हा न्यू इयरसाठी त्या अजून 2 कोर्सेस घेऊन आलेले आहेत इंग्लिशसाठी. एक बेसिक कोर्स आहे, एक थोडा ॲडव्हान्स कोर्स आहे. बेसिक जो कोर्स आहे तो 2 महिन्यासाठीचा आहे. ॲडव्हान्स कोर्स आहे 1.5 महिन्यासाठीचा. बेसिक कोर्स कोणासाठी, अगदी लहान मुलांना कसं इंग्रजी शिकवणार आपण बेसिकपासून, छोटे छोटे शब्द कसे वाचायचे, कसे लिहायचे, त्याचा अर्थ काय होतो, तिथपासून सगळं सुरू होणार बेसिकमध्ये. ठीक आहे. सो जर कोणाला वाटत असेल की मला म्हणजे ॲडव्हान्स शिकून काय करू, मला तर बेसिकच येत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्ही इंग्रजी छान बेसिकपासून अगदी बेसिकपासून अगदी लहान मुलासारखं तुम्ही शिकू शकता. आणि एक जो ॲडव्हान्स्ड कोर्स आहे तो कोणासाठी आहे की ज्यांना इंग्लिश बऱ्यापैकी समजतं, समोरचं बोलत असेल तर समजतं, मोबाईल आता यूज करतो आपण तर इंग्लिशची तशी ओळख आहे, पण बोलता पटकन येत नाही, तेवढं कॉन्फिडंट वाटत नाही, थोडंसं चुकल्यासारखं होतं, पटकन वाक्यरचना करता येत नाही. तर असं ज्यांचं आहे त्यांच्यासाठी ॲडव्हान्सचा कोर्स आहे. तर तुमच्यासाठी सुद्धा छान संधी आहे. कारण अशा खूप महिला आहेत ज्यांना कळतं इंग्रजी, बऱ्यापैकी कळतं, फक्त पटकन बोलता येत नाही, तेवढं येत नाही पटकन बाहेर. तर त्यांच्यासाठी ॲडव्हान्स कोर्स आहे. ड्युरेशन जरी जास्त असलं तरी फी सेम आहे 1000 रुपये. बेसिकची पण तेवढीच, ॲडव्हान्सची पण तेवढीच. दोन्ही कोर्सेस सुरू होत आहेत 15 जानेवारीला. आणि या कोर्सला एज किंवा जेंडर लिमिट नाही आहे. म्हणजे फक्त लेडीजनीच करायचा किंवा पर्टिक्युलर एजच्याच बायकांनी किंवा पुरुषांनी करायचा असं नाही आहे. अगदी शाळेत जाणारी मुलंसुद्धा असतील तीसुद्धा हा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करू शकतात. आणि अगदी मोठी माणसंसुद्धा करू शकतात. बेसिक जो कोर्स आहे तो 1ली, 2री, 3रीची मुलं करू शकतात. आणि जो ॲडव्हान्स्ड आहे तो मला वाटतं 4थी, 5वीपासून बरोबर राहील, ती एज बरोबर राहील. या व्यतिरिक्त तुम्ही जरी वर्किंग प्रोफेशनल जरी असाल किंवा गृहिणी जरी असाल किंवा अगदी आजी आजोबा जरी असाल आणि तुम्हाला नातवासाठी शिकायचं असेल, नातीसाठी शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही शिकू शकता. अधिक माहिती तुम्हाला हवी असेल किंवा तुम्हाला बुक करायचं असेल तर इथे खाली नंबर दिसतोय तुम्हाला, क्षितिजा भाट असं त्यांचं नाव आहे. त्या नंबरवर कॉल करा, मेसेज करा आणि तुम्हाला काय क्वेरी असेल ते विचारू शकता. तुमचं बुकिंग पण याच नंबरवर तुम्हाला करायचं आहे. लेवल 1 आणि लेवल 2 असं दोन्ही मिळून, बेसिक आणि ॲडव्हान्स मिळून जर तुम्ही घेणार असाल तर टोटल फी होईल 1800 रुपये. 2025 चालू होत आहे मैत्रिणींनो. मी आता तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे. त्यातल्या तुम्ही कुठल्या करणार आहात येत्या वर्षामध्ये ते मला खाली कमेंट्समध्ये सांगा. पहिली गोष्ट म्हणजे कमी बोलायचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कठीण काळातसुद्धा काम करत राहायचं. तिसरी गोष्ट म्हणजे अध्यात्माशी जास्तीत जास्त जुडायचं. चौथी गोष्ट म्हणजे पैसा इन्व्हेस्ट पण करायचा, सेव्ह पण करायचा. आणि 5वी गोष्ट म्हणजे आपल्या वाव समृद्धी चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्ही यातलं काय काय करणार आहात ते खाली कमेंट्समध्ये मला सांगा. आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जाऊ दे, समाधानी जाऊ दे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.